नमस्ते मंडळी, कशी आहात तुम्ही? ठीकही असाल तर आज मी तुमच्यासमोर माझ्या टाईम टेबल शेअर करणार आहे. तर बघा, तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा, आपल्याला जो टॉपिक हार्ड वाटतो ना मैत्रिणींनो, त्याला आधी आपल्याला वेळ द्यायचा आहे. त्याला पहिले आधी वेळ म्हणजे त्याला आधी आपल्याला घ्यायचा आहे आणि नंतर दुपारची वेळ असतो ना, तर नंतर आपल्याला मराठी सब्जेक्ट जो आपल्याला ईझी वाटतो ना, तो घ्यायचा आहे. बघा, आपल्याला स्मार्ट स्टडी करायची आहे. स्मार्ट स्टडी म्हणजे कसा, जसं मॅथ्समधला किंवा रिझनिंग मधला जो टॉपिक आहे, जसं बैठक व्यवस्था आहे किंवा मला जो हार्ड म्हणजे कोणता, तर नातेसंबंध, बैठक व्यवस्था, आरशातली प्रतिमा, जोही जसं तुम्हाला कोणते हार्ड वाटतात ते तुम्ही आधी निवडा. जसं मला सिटिंग अरेंजमेंट किंवा नातेसंबंध आहे, मी तो आधी हार्ड वर्ड्स म्हणजे हार्ड टॉपिक घेणार. मग यूट्यूबवर जाईल, तो सर्च करेन आणि मग मी काही कामं करत असताना तो बघेल आणि नंतर मी खाली वेळात मग तो करण्याचा प्रयत्न करीन. तसे तुम्ही आपला वेळेचे नियोजन करा. तुम्हाला जसा वेळ तुम्हाला जो मला सचिन डवळे सरांचा टॉपिक ईझी म्हणजे त्यांच्या शिकवण्याची पद्धत मला ईझी वाटतो ना, तर त्यांचे मी लेक्चर बघते. कारण की माझ्याकडे त्यांच्याकडे मॅथ्सची पुस्तक नाही आहे, तर मी यूट्यूबवरच जाऊन ऑनलाईन त्यांचे क्लास बघते. म्हणजे क्लास नाही लावले आहेत, पण ऑफलाईन त्यांनी पुष्कळ टॉपिक त्यांनी ऑफलाईन असे टाकलेले आहेत. तर मी ते जाऊन मी बघते आणि खाली वेळात मी ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे 1-2 तास तरी मी मॅथला कवर. मैत्रिणींनो, मी 4 वाजता उठते. कधी-कधी 4:30 वाजून जातात, पण 4 ते 15 मिनिटाच्या आत मी उठण्याचा प्रयत्न करते. डेली माझा रूटीन आहे की 4 वाजता उठते. तर मी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याकरिता तर मी काय करते, आधी मी थोडा स्वतः रिलॅक्स होण्याकरिता मी मेडिटेशन करते. 15 मिनटं मी मेडिटेशन करते. नंतर मी पुस्तकाला हात लावते. कारण की बघा, कसं असतं, जर आपला माइंडच व्यवस्थित नसेल, तर कामं स्वतः करत नसेल, तर पॉझिटिव्ह राहण्याकरिता मैत्रिणींनो, आपल्याला मेडिटेशन खूप गरजेचे आहे. कारण की आपला बघा, दिवसभरातून रात्रीपर्यंत आपला किती गोष्टीच्या चंचल सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये फिरत असतात. तर रात्री आपण झोपल्यानंतर मग नंतर पहाटेला आपला खूप शांत वातावरण असतो. तर त्यासाठी पहिले स्वतःला पॉझिटिव्ह राहण्याकरिता, पुरा दिवसभर आपल्याला पॉझिटिव्ह राहण्याकरिता मेडिटेशन खूप गरजेचे आहे. मी आधी 15 मिनटं मेडिटेशन रोज करते, की जेणेकरून माझा पूर्ण जोही दिवस आहे तो पूर्ण पॉझिटिव्ह म्हणजे जो निगेटिव्हपासून दूर राहून पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. आणि मग नंतर मी 4:20 नंतर मी जसं मला हार्ड जसं जी.के. आहे, सामान्य विज्ञान आहे, साठी बघा, मी तात्याच्या ठोकळा बघत असते. तात्याच्या ठोकळ्यामधूनच मी रीड करते, की आता माझ्याकडे MPSCचे सगळे बुक आहेत. त्या मी एक वेळ 2-2 वेळ रीड झालेले आहेत. पण आता सध्या मी मुख्य अंगणवाडी सेविकासाठी आणि रेल्वे, सामाजिक तलाठी, अदर जेही सरळ सेवा आहे ना, तर मी त्या सरळ सेवासाठी मला तात्याची बुक इझी वाटते. तर मी ते तात्याच्या ठोकळ्यामधूनच, जसं हिस्ट्री आहे, भूगोल आहे, मी ते आधी करते. सामान्य विज्ञान, पंचायत राज, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, हे सगळे दिलेले आहेत. तर मला जो मेडिटेशन झाल्यानंतर मी सामान्य ज्ञानकडे वळते. म्हणजे तिथून मी माझे 6:30 मी म्हणजे माझी कामाची वेळ आहे 6:30. तिथून मी उठण्याची वेळ आहे 6:30. तर मी म्हणजे 4:20 नंतर पूर्ण वेळ मी अभ्यासकडे देते. म्हणजे 4:20 नंतर मी
पूर्ण GK मधला हिस्ट्री मला तिथून मी अभ्यास करते. आणि मग थोडा मला वेळ मिळाला की मला थोडासा बोर वाटत असला तर मग मला जो इझी वाटते ना मैत्रिणींनो, मी जसं मराठी आहे किंवा मग मॅथचा मला एक टॉपिक जर तिथून करायचा आहे ते मी सचिन ढवळे सरांच्या मग मी त्यांचा लेक्चर बघते आणि मग त्यांना तो टॉपिक मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करते. अशी मी आपला ह्या वर्षी आपल्याला पोस्ट काढायची असेल ना मैत्रिणींनो, तर आपला प्रॉपर टाईम टेबल, प्रॉपर नियोजन असणे खूप गरजेचे आहे. कारण की बघा, हाऊसवाईफ आहे, हाऊसवाईफला खूप काही कामं असतात. तर म्हणून कोणाचा बाळ असतो, तर कोणाचं लग्न झालेला असतो, तर कोणी कुवारे असतात म्हणजे अनमॅरिड असतो, तर कोणाला 2 बाळं असतात. याच्यानुसार कोणी जॉईंट फॅमिली असतात, जसं मी जॉईंट फॅमिलीमध्ये आहे. तर बघा, प्रत्येक व्यक्ती आपल्या फॅमिलीनुसार, बाळानुसार या प्रत्येक व्यक्तीनुसार आपला टाईम टेबल काढत असतो. तर माझा टाईम टेबल कसा आहे की तर मी तुमच्यासमोर माझा टाईम टेबल शेअर करते की तुमचा तर टाईम टेबल वेगळा असतो, माझा टाईम टेबल वेगळा असणार आहे. तर माझा एक टाईम टेबल तुम्ही ॲडव्हान्स म्हणजे सल्लामधून ऐका मैत्रिणींनो. बघा, तुम्ही किती तास अभ्यास केला, किती वेळा या 12 तास या 6 तास याला वेळ देऊ नका. तर आपल्याला कोणत्या टॉपिक जर आपल्याला टॉपिक करायचा आहे ना मैत्रिणींनो, तर त्यासाठी एक टॉपिकला जो टॉपिक पूर्ण जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत त्या जागेतून उठा नको. आपण जसं मी अर्धा तास करते, समोरच्या व्यक्तीनं तो 12 तास अभ्यास करत आहे किंवा तो समोरच्या व्यक्ती जो मागल्या वर्षी जो पोस्ट काढून गेला ना, त्याने 12 तास अभ्यास केला किंवा 10 तास अभ्यास केला. ह्या व्यक्ती अशा गोष्टीकडे लक्ष नको द्या. आपण हाऊसवाईफ आहो मैत्रिणींनो. तर हाऊसवाईफला किती घरचे कामं, नातेवाईकला सांभाळणं, कोणी महिन्यातून आले किंवा 1 महिन्यातून 2 वेळा आले, 2 मुलं असते, सगळे जॉईंट फॅमिली असते, सगळ्या गोष्टीला समोर जाऊन आपल्याला टाईम टेबल काढायला लागतो. तर तुम्ही असे घंट्याला म्हणजे तासाला वेळ नको द्या. तर तुम्ही दिवसभरातून किती अभ्यास करता त्यावर फोकस करा. तेव्हाच आपला अभ्यासाचे नियोजन होईल. दिवसभरातून आपण अर्धा तास बघा, आपल्याला तास एवढं इम्पॉर्टंट नसते की मी किती तास अभ्यास केलो, की मी 10 तास अभ्यास केलो, का मी 4 तास केलो, की मी 8 तास केलो. याला महत्त्व नसते मैत्रिणींनो. आपण दिवसभरातून किती तास म्हणजे किती अभ्यास केलो, म्हणजे दिवसभरातून कोणत्या टॉपिक आपण कव्हर केलो त्याला महत्त्व असते. म्हणून मैत्रिणींनो, तुम्ही तासाला महत्त्व नको द्या. तुम्ही फक्त तुम्ही टॉपिक करताना तो पूर्ण इमानदारीनं करा. म्हणजे जोही टॉपिक करतात तो लक्षपूर्वक करा. तुम्ही अर्धा तास का बरं नाही, 1 तास का बरं नाही, 2 तास का बरं नाही, पण म्हणजे लक्षपूर्वक तो टॉपिक करा. आणि बघा मित्रांनो, सातत्य खूप महत्त्व असते. आपण जर सपोज ऐका, जर मी 10 तास अभ्यास करत आहे, 2 दिवस 10 तास अभ्यास केलं आणि तिसऱ्या दिवशी मी काही केलं नाही, चौथ्या दिवशी बी काही केलं नाही, त्याला काय अर्थ आहे? जर आपण कंटिन्यू प्रत्येक दिवशी 4, 5, कधी 10 तास, कधी 8 तास असे मिळत असतो. मला तर 7, कधी 6, कधी 4, कधी 2, कधी 7, 8 असे मला टाईम मिळत असतो. मी असा वेळ काढतो. पण आपल्याला प्रत्येक दिवशी 10 तास मिळत असा तर काही कंटिन्यू आपला राहत नाही मैत्रिणी. कारण की हाऊसवाईफ आहो आणि ते तुम्हाला माहीत आहे हाऊसवाईफला किती घरचे सगळ्या गोष्टी सांभाळायला लागते. म्हणून तुम्ही तासाला महत्त्व नको द्या. महत्त्व आपल्याला कंटिन्यू सातत्य, आपल्याला कन्सिस्टन्सी आपल्याला आपल्या अभ्यासमध्ये असायला पाहिजे. जसं 4 तास का बरं मिळो नाही,
5 तास का बरं मिळू नये तो आपल्याला दुपारच्या वेळी सगळे आपले कामं आटपून जातात, पण मुलं येतात दुपारची वेळी. जसं माझा मुलगा 2 वाजता येतो, तर 2 वाजता येत असताना मग त्यांची आपली जिम्मेदारी असतो. तर त्याचे सगळं मग आटपून झाल्यानंतर आपल्याला त्यावेळी आपल्याला इजी सब्जेक्ट घ्यायचा आहे. तुम्हाला जो इजी वाटते, मला जसं मला भूगोल वाटते तर मी तो भूगोल घेईन, किंवा मराठी वाटते तो मी अर्धा तास त्याला देईन, किंवा भूगोलला मी 1 तास देईन. असा मी सब्जेक्ट कवर करत असते. म्हणजे दुपारच्या वेळी मी सब्जेक्ट जो इझी वाटतो ना मैत्रिणींनो, तो मी आधी हातात घेते आणि त्याला रीड करण्याचा फोकस करते. आणि हां, बघा, तुम्ही हा टॉपिक तुम्ही सॉल्व करत आहात ना, हातात घेतल्यात, जोपर्यंत तो संपत नाही ना, तोपर्यंत तुम्ही तिथं उठाच नको. स्वतःच्या मनाला सांगा का नाही, मी करू शकतो आणि मला हा टॉपिक जोपर्यंत माझा टॉपिक संपत नाही तोपर्यंत मला इथून उठायचंच नाही आहे. असा तुम्ही आपला स्वतःला मनाला सांगा का नाही, मला इथून उठायचंच नाही आहे. जोपर्यंत मला हा टॉपिक पूर्ण कंप्लीट नाही करायचा आहे ना, मी इथून उठणार नाही. असा तुम्ही स्वतःच्या मनाने सांगा. तेव्हाच आपले जे टॉपिक हार्ड आहे ना मैत्रिणींनो, ते पूर्ण कवर होतील. मी अशा पद्धतीने आपले टॉपिक कवर करते. आपल्याला प्रॉपर नियोजन करायचं आहे. प्रॉपर नियोजन म्हणजे कसा, जसा मी अंगणवाडी मुख्य सेविकासाठी तयारी करत आहे, जसं मी टेटसाठी करत आहे किंवा कंबाईनसाठी करत आहे, तर कोणत्या सब्जेक्टला जास्त मार्क्स दिलेले आहे. जसं मॅथ आहे, सामान्य ज्ञान आहे, तर त्या सब्जेक्टला आपल्याला आधी हातात घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला इझी सब्जेक्टकडे वेळ द्यायचा आहे. आपण असे नियोजन करायला पाहिजे. कुठल्या विषयात आपण मागे आहोत ते आधी नियोजन करायला पाहिजे. आपले कोणते सब्जेक्ट वीक आहेत, कोणत्या सब्जेक्टमध्ये आपण कमी आहोत, कोणते टॉपिक आपले वीक आहे, ते आधी आपल्याला शोधून काढायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला त्याचे प्रॉपर आपण नियोजन करू शकतो. आणि ते जसं 1 महिना नोटिफिकेशनला वेळ आहे, एक्झामला वेळ आहे, तर ते आधी आपले जो हार्ड सब्जेक्ट आहे ना, ते आधी पूर्ण कवर झाला पाहिजे. आणि नंतर मग आपण इझी सब्जेक्ट जसं मराठी आहे, इंग्लिश आहे, तिथले टॉपिक आपण त्याच्यामध्ये नंतर 1-2 तास त्याला दिले पाहिजे. तेव्हाच आपल्याला आणि नंतर बघा, पी वाय क्यूसुद्धा इम्पॉर्टंट आहे. PYQमध्ये कोणते टॉपिकला महत्त्व दिले आहे ते तुम्ही काढा. जसं मी काढते बघा, PYQमध्ये जसं मॅथ आहे, मॅथ्समध्ये आपल्याला जर बघायचे आहे, तर त्यांनी जसं कोणत्या सब्जेक्टला त्यांनी फोकस केलेला आहे, कोणते सब्जेक्ट वारंवार विचारलेले आहे, त्याच्याकडे आपण आधी ते टॉपिक काढून नंतर त्याचे अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण की PYQ खूप बेस्ट आहे. PYQ नाही केल्याशिवाय आपल्याला काही कळतच नाही, कोणत्या टॉपिक आपल्याला करणं भाग आहे हे आपल्याला सुचत नाही ना, समजत नाही. म्हणून PYQसुद्धा गरजेचे आहे. बघा, झोपताना आपल्याला एकच टार्गेट ठेवायचे आहे की मला उद्या जेव्हा मी उठील तेव्हा मी कोणता टॉपिक आधी हातात घेईल, आणि जो माझा वीक पॉईंट आहे, जो माझा हार्ड टॉपिक आहे, तो टॉपिक मी उद्या कोणत्या टॉपिकला हातात घेईन आणि कोणता टॉपिक मी उद्या सर्च करून उद्या सॉल्व करीन, किंवा कोणता सब्जेक्ट मी हातात घेऊन त्याला रीड करीन, याचे प्रॉपर नियोजन करा मैत्रिणींनो. तेव्हाच आपल्याला पोस्ट नक्की मिळेल. आणि